मुंबईतल्या मुलुंडच्या हनुमानपाडामध्ये पाण्यासाठी मनसेनं मोर्चा काढला। अनियमित पाणी पुरवठा, दूषित पाणी यामुळे नागरिक संतप्त झालेत। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय। नागरिकांनी पालिकेसमोर पाण्याची मडकी फोडून निषेध केला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाडगावमधल्या ग्रामस्थांनी अदानी उद्योग समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला जमिनी द्यायला विरोध केलाय। यासाठी पाडगाव धरण पाणी बचाव कृती समितीनं गारगोटी तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केलं। नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांनी मुखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चाने हजारोंच्या संख्येनं प्रकल्प बाधित सामील झाले। प्रकल्पाची किंमत वाढली, मात्र बाधितांना अत्यंत कमी मोबदला देण्यात आल्यानं या धरणाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला। वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये शाळेला शिक्षक देण्याच्या मागणीसाठी पालकांनी अर्धनग्न आंदोलन केलं। शाळेमध्ये रिक्त जागी शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी यासाठी पंचायत समितीसमोर पालकांनी आंदोलन केलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। साताऱ्यातल्या वाई नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी मुख्याधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन केलं। गेल्या 48 दिवसांपासून कंत्राटी कामगारांचे पगार झालेले नाहीत आणि त्याविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार युनियनकडून हे आंदोलन करण्यात आलं। सांगलीतल्या अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात खरडा भाकरी आंदोलन केलं। 4 डिसेंबरपासून राज्यातल्या अंगणवाडी कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले, मात्र अजूनही सरकारकडून लक्ष दिलं जात नसल्यानं अंगणवाडी सेविकांनी संताप व्यक्त केला। सरपंच, ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं। सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला गेला। राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली। 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे। सहकारी दूध संस्थांना दूध वितरित करणाऱ्या दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होईल। विकासाचा ध्यास म्हणजे